साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. ओके, पायामध्ये शोल्डर लेवल डिस्टन्स ठेवायचं. शोल्डर म्हणजे काय, एखाद्याशी आपण गप्पा मारतोय. ओके, तर गप्पा मारताना आपल्या पायामध्ये टर्न्स कसा असतो की हा. ओके, एवढाच ठेवायचं आहे. पायाची बोटे थोडेसे आउटवर्ड करायचे आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही मुदगल उचलणार आहे त्यावेळेला बॉडीच्या थोडंसं साईडला तुम्हाला मुदगल ठेवायचे, कारण की मुदगल उचलतं तुम्हाला या डायरेक्शनला तुम्हाला हालचाल करायची असते. ओके, आता मी ज्यावेळेला उचलणार आहे तर मुदगल माझ्या काही अंतरावरती पुढे ठेवायचे, कारण की तुम्हाला याला स्विंग करून वरती उचलायचंय. तुम्हाला पहिला याला एक झोका द्यायचा आहे. ओके, आणि हे झोका देऊन तुम्हाला वरती घ्यायचं आहे. याने काय होणार आहे की तुमच्या हाताला एक गती मिळाल्यामुळे तुम्हाला ते वजन जे आहे ते इझिली वरती येणार आहे. ओके, आता हे उचलताना लक्षात ठेवा माझ्या बॉडीचं पॉस्चर कसं आहे बघा. ओके, आता हा मी इथं मुदगल ठेवलेला आहे, तर मी ज्यावेळेला खाली बेंड होणार आहे उचलताना, हा मी ग्रीप पकडली इथे. ओके, इथे काय आहे, तुमचा गुडघा बेंड आहे, हिप मध्ये बेंड आहे, बॅक न्यूट्रल आहे आणि नेक न्यूट्रल आहे. ओके, या हाताची पोझिशन तुम्हाला पाहिजे तशी ठेवा. हा मुदगल पकडला, याला मी स्विंग केला, 1 2 3 लिफ्ट. ओके, डिपेंड आहे तुम्ही. ओके, ठेवताना पण सेमच. ओके, येस, हा ठेवला. ओके, डिपेंड आहे तुम्ही स्विंग किती करायचे. 2 ते 3 स्विंग मध्ये तुम्ही वरती घेऊ शकता. 1 2 अँड 3 उचलला वरती. ओके, म्हणजे तुम्ही मुदगल उचलताना कधी फक्त हाताने उचलत नाही, लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये काय आहे की तुमचे पायाचे मसल असतील किंवा तुमच्या हिपचे मसल, सगळे बॉडीचे मसल वापरून तुम्ही उचलताय. म्हणजे मी उचलताना काय करतोय हे बघा. ओके, हे शोल्डर बरोबर मी याचा सुद्धा म्हणजे लोअर बॉडीचा सुद्धा वापर करतोय आणि त्याला एक स्विंग देऊन मी काय करतोय की मुदगलला मी लिफ्ट करतोय. आणि एकदा लिफ्ट झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला इथे लिफ्ट करणार आहे, ओके, इथे लिफ्ट झाला तुम्ही, त्यावेळेला तुम्ही हाताचा सपोर्ट घेऊन सुद्धा याला स्टेबल करू शकता. ओके, आणि मग तुम्हाला ज्याही मुवमेंट सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला मुवमेंट करायच्या आहेत. ओके, ही साईड, ही मुवमेंट असेल. ओके, ही मुवमेंट असेल, ह्या मुवमेंट तुम्ही करू शकता. धन्यवाद.